नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे. केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती आपल्या पेड बॅचेस चालू आहेत. बॅचेस पूर्णपणे रेकॉर्डेड आहेत आणि सध्या जे आपण लेक्चर्स कंडक्ट करत आहोत तर याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती बुक्स मिळून जातील. जर तुम्ही राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. इथं तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये आपला ठोकळा मिळून जाईल. ठोकळ्यामधून तुम्ही 2 महिन्यामध्ये रिव्हिजन व्यवस्थित करू शकता, अगदी परफेक्ट करू शकता आणि इथून खूप सारे जीएस चे क्वेश्चन कव्हर होतात. आणि याच पुस्तकामधून आज आपण पंचायत राजचे क्वेश्चन घेत आहोत जे आयोगाच्याच लेवलचे आहेत. आणि वैशिष्ट्य काय आहे पुस्तकाचं? पुस्तकामध्ये तुम्हाला थेरी तर मिळतच आहे, पण सोबतच तुम्हाला पुस्तकामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन जे असतात ना, जे आयोगाच्याच लेवलचे आहेत. तर असे प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला 500+ क्वेश्चन मिळत आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण मिळत आहे. तर हा ठोकळा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर मागवू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण बुक्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. चला, तर आपण स्टार्ट करूया सेशनला. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? वस्तुनिष्ठ प्रश्न आपण घेतोय याच पुस्तकामधून. तर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे पहिला, स्थानिक, एकच मिनिट थांबा बघा, चॅटबॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी डॅश डॅश आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग 6वा अहवाल हे इतकं कोण करतं? बरोबर आहे. अशा प्रकारचा एखादा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन एक्झाम मध्ये असू शकतो, पण जर तुम्ही ठोकळ्यासारखे चांगले पुस्तकं वापरले असतील, तिथं कुठंतरी तुमच्या नजरेखालून हा क्वेश्चन गेला असेल तर तुम्हाला डेफिनेटली उत्तर येऊन जाईल. बाकी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील, पीआयबी असेल तर इथून तुम्हाला न्यूज कव्हर कराव्याच लागतात. ठीक आहे, ओके. चला, तर बघा, शिफारसी, आता असे क्वेश्चन असतात ना, असे क्वेश्चन तुम्ही इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता का? अजिबात नाही सॉल्व्ह करू शकत. कारण का? इथं तुम्हाला परफेक्ट इन्फॉर्मेशन माहितीच पाहिजे की दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो होता त्या आयोगाच्या 6व्या अहवालामधल्या शिफारसी काय होत्या. ठीक आहे, ओके. 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सगळ्या शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. स्थानिक संस्था, लोकपाल, लोकायुक्त स्थापन करावेत. महापौरांची सरळ निवड जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी कार्य करावं. ठीक आहे, ओके. आता हे असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, तर याचं उत्तर काय असेल बघा. तर या सगळ्या ज्या शिफारसी आहेत ना, या 4च्या 4 शिफारसी या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील आहेत. याच्यासाठी तुम्हाला हे जे आयोगाचे अहवाल वगैरे असतात थोडेफार वाचावे लागतात. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले तर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंचायती राज संदर्भात 73व्या घटनादुरुस्तीमध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती वारंवार रिपीट करा. आयोग पण तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन रिपीट करतोय. इम्पॉर्टंट आहे म्हणून रिपीट करतोय, कारण खूप ड्रास्टिक चेंज झाले त्याच्यामुळे. ओके. तर 73व्या घटनादुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत म्हटले. बघा, जे विद्यार्थी फर्स्ट टाइम एक्झाम देतात ना, त्यांना असे शब्द फार कन्फ्युज करतात की आयोगाने नाहीत विचारलंय का आहेत विचारलंय, मग त्याचा मिनिंग कसा घ्यायचा, मग उत्तर कशी शोधायची. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये असलं पाहिजे हे सगळं. म्हणजे तुम्ही एक्झामला जायच्या आधी अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सोडवले पाहिजे. ठीक आहे, ओके. बघा, तरतुदी तुम्हाला दिलेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे प्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ठीक आहे, ओके. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती, पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल.
ओके बघा. तिसरा आहे पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष किमान वयोमर्यादा असेल. स्थानिक खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. ठीक आहे, ओके. हा क्वेश्चन आहे बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ऐच्छिक तरतुदी नाहीत म्हटलंय तुम्हाला, बरोबर आहे. ज्या ऐच्छिक तरतुदी नाहीत, तर कोणत्या ऐच्छिक तरतुदी नाहीत बघा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. लक्षात घ्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ही ऐच्छिक तरतूद आहे का? नाही. बरोबर आहे, ठीक आहे, कारण हे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणं, त्याच्यामध्ये त्यांना कर, जकाती, पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. ठीक आहे, तर ह्या ऐच्छिक तरतुदी आहेत, तुम्हाला नसलेल्या विचारले, त्याच्यामुळे हे येईल का? नाही येणार. म्हणजे ते जिथं दोन आहे इलिमिनेट करा. हे दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले. थर्ड बघा, वयोमर्यादा तुमच्या इच्छेनुसार असते का? नाही, ते शासन डिसाइड करते ना, बरोबर. तर उत्तर आहे 1 आणि 3. आणि चौथं जे आहे प्रतिनिधित्व देण्यात यावे, हे ऐच्छिक तरतूद आहे, पण तुम्हाला नाहीत म्हटलंय, त्याच्यामुळे हे येणार नाही. तर ह्या आहेत ऐच्छिक तरतुदी. हाच क्वेश्चन तुम्हाला ऐच्छिक तरतुदी आहेत असा उलटा पण विचारला जाऊ शकतो. इथं तुम्हाला नाहीत असं विचारले. ठीक आहे, ओके, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन काय आहे? 3 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे तुम्हाला. ग्रामपंचायत हे ब्रिटिशांच्या काळापासून स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे. भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये स्थानिक स्वशासनाबाबत कायदे करण्याचा अधिकार खास करून प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक वैधानिक यादीतील नोंद क्रमांक 12 अन्वये दिला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 अन्वये राज्य ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल. काय विचारलंय तुम्हाला? कोणती विधाने बरोबर आहे असं इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा विचार करून आपल्याला इथं उत्तरं द्यावी लागतात. फार घाई करून चालतं का? नाही चालत. तर इथं तुम्हाला पहिलं सेंटेन्स बघा. ब्रिटिशांच्या काळापासून हे होतं बरोबर आहे. ठीक आहे, ओके, फक्त पहिलं विधान बरोबर आहे. इथं 1919चा कायदा नोंद क्रमांक 12 वगैरे हे चुकीचं आहे. कलम 41 अन्वय, कलम 41 आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कलम 41 आहे का कलम 40 आहे? ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय आलं बघा. याचं उत्तर आलं फक्त 1. म्हणून आपल्याला इथं माहिती जी आहे ना, इन्फॉर्मेशन फार परफेक्ट असली पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा. ऑक्सफोर्ड शब्दकोशानुसार जिल्हा प्रशासनाची व्याख्या काय आहे? विशेष प्रशासकीय उद्देशांकरता निर्माण करण्यात आलेला भूभाग, विशेष प्रशासकीय उद्देशांकरता निर्माण करण्यात आलेल्या भूभागातील सार्वजनिक कार्यांचे व्यवस्थापन, शासनाची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यप्रणाली, लोक प्रशासनाचा असा भाग जे जिल्ह्याच्या ठराविक क्षेत्रात काम करीत असते. नेक्स्ट आहे तुम्हाला ऑप्शन दिलेत 1 आणि 3, 1 आणि 4, फक्त 2 आणि फक्त 4. ठीक आहे, तर इथं पण तुम्हाला परफेक्ट माहितच आहे की ऑक्सफोर्ड शब्दकोशानुसार काय आहे याची डेफिनेशन. तर उत्तर आहे फक्त 2. अशा वेळेस काय होतं बघा, विशेष प्रशासकीय उद्देशाकरता. आता तुम्हाला हे माहितीये ही डेफिनेशन आहे, तर इथं आपल्याला राऊंड असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तुम्ही म्हणता 2 नंबरचं उत्तर आहे आणि तुम्ही 2 ला राऊंड करता. ठीक आहे, पण खाली ऑप्शन मध्ये काय आहे? हे 3 नंबर आहे. ओके, तर याला म्हणतात सिली मिस्टेक, आणि सिली मिस्टेक मुळे तुमचे 2 मार्क जाऊ शकतात. हे इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे 2 मार्क गेलेले आपल्याला परवडतात का? नाही परवडत. ठीक आहे, ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 74वी घटना दुरुस्ती अधिनियम बदलाबाबत जोड्या लावा. ठीक आहे, याला करा IMP. कारण का हे आर्टिकल विचारले जातात 243T, 243V, 243Y, 243A. वित्त आयोग, नगरपालिकांच्या निवडणुका, जागांचं आरक्षण, सदस्यांची अपात्रता. विचारलाय क्वेश्चन, विचारलाय. कधी समजणार आपल्याला हा क्वेश्चन विचारलाय का? जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघितले तर. ठीक आहे, ओके, बघा. तर इथं 243, इथं तुम्ही काय करू शकता माहिती का? ते हे TVY आणि A याचा सिक्वेन्स तुम्ही बघा. सिक्वेन्स नुसारच इथं तरतुदी असतात. हे तुम्हाला थोडं समजून घेतलं पाहिजे, पण याच्यासाठी आपला अभ्यास खूप स्ट्रॉंग लागतो.
तर 243 टी आहे जागांचं आरक्षण. यासाठी 3 असलेले 2च पर्याय आहेत. हे 2 पर्याय तुम्ही इलिमिनेट करा, तुमचा वेळ वाचेल. 243 वी काय सांगतो, सदस्यांची अपात्रता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं र साठी 4 पाहिजे, हाही ऑप्शन गेला. पुढचे 2 ऑप्शन चेक करायची गरज नाही, पण इथं आपण प्रॅक्टिस करतोय, सो आपल्याला माहित पाहिजे 243 वाय काय आहे, वित्त आयोग. किंवा तुम्ही याच्यावर उत्तर काढू शकत होता. वित्त आयोगाचं जर आर्टिकल तुम्हाला माहित असतं तर तुम्ही उत्तर काढू शकत होता. 243 ए म्हटलं तर काय आहे, नगरपालिकांच्या निवडणुका. ठीक आहे, ओके. तर जे आपल्याला माहित असतं तिथून जरी तुम्ही स्टार्ट केलं ना तरी सुद्धा तुम्हाला इथं अडचण येत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, योग्य पर्यायांची निवड करा. गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. आणि गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. ठीक आहे, ओके. फक्त 2 आणि 4, फक्त 3 आणि 4, फक्त 1 2 3 आणि 4, फक्त 1 2 आणि 3. ओके, क्लिअर. बघा काय येईल उत्तर. आता इथे जर आपण बघितलं राजकीय उपक्रम म्हटलंय, एका शब्दावरनं तुमचा हा ऑप्शन इलिमिनेट होतो. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. हे 3 सेंटेन्स वाचायची तुम्हाला गरज पण पडत नाही. ठीक आहे. गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा कोण असतो, प्रमुख असतो. गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. पंचायत समितीचा सचिव असतो. ठीक आहे, ओके. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन काय विचारलाय बघा, खालील विधाने विचारत घ्या. क्वेश्चन वाचा तुम्ही तोपर्यंत. पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते. बघा पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते, मार्गदर्शन करते. पंचायत समिती आपण बघितलं, हे थेरीचं लेक्चर बघून घ्या जे मॅरेथॉन सेशन मी अपलोड केलेलं आहे. पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. बघा सरपंच समितीवरती क्वेश्चन ऑलरेडी विचारलेत. ठीक आहे, बघा उत्तर काय येईल 7 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे 1 2 आणि 4. पंचायत समितीचा सभापती असतो का पदसिद्ध सभापती? नसतो, बरोबर. तर बघा सेंटेन्स लक्षात घ्या. पंचायत समिती मार्फत सरपंच समिती. ठीक आहे, पंचायत समिती मार्फत सरपंच समिती. ओके, पहिला सेंटेन्स बरोबर आहे. सरपंच समिती काय करते, पंचायत समितीला सल्ला देते आणि मार्गदर्शन करते. ठीक आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे का बघा. 7 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय, बरोबर आहे. ओके, पंचायत समितीचा सभापती पदसिद्ध सभापती असतो नाही. ओके, चौथं बघा, विस्तार अधिकारी हा पदसिद्ध सचिव असतो. बरोबर आहे. जर हे बरोबर असेल तर हे चुकीचं असलं पाहिजे. नेक्स्ट बघा, योग्य जोड्या जुळवा. महाराष्ट्रातील नगरपालिकेचं नाव, महानगरपालिकेचे स्थापना वर्ष. अकोला महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका. ठीक आहे, ओके. आता याच्या ज्या लिस्ट आहेत ना, याच्या लिस्ट तुम्हाला ठोकळ्यामध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला त्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत, कारण का इथं आपल्याला स्थापना दिनांक माहीतच पाहिजे. ठीक आहे, जर स्थापना दिनांक माहीत नसतील तर आपण अंदाजे उत्तरं देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आणि जर अंदाजे उत्तरं दिली तर चुकण्याची शक्यता जास्त असते. ओके, त्याच्यानंतर बघा, आता इथं जर आपण बघितलं तर 4 पैकी ऍटलिस्ट एक तरी महानगरपालिका स्थापना वर्ष आपल्याला माहित पाहिजे. सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे किंवा सर्वात नवी महानगरपालिका कोणती आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. तर 8 नंबरचा क्वेश्चन जर आपण इथं बघितला तर आपल्याला उत्तर येतं या क्वेश्चनचं
पहिला ऑप्शन अकोला महानगरपालिका 2001, अहमदनगर महानगरपालिका 2003, अमरावती महानगरपालिका 1983, औरंगाबाद 1982. ठीक आहे, औरंगाबाद वरून तुम्ही उत्तर काढू शकत होतात, लक्षात घ्या, पण तिथं व साठी एक असलेले 3 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे इलिमिनेशनला जास्त इथं तुम्हाला वाव मिळाला नसता. ठीक आहे, ओके. तर याला IMP करा. जेवढ्या काही महानगरपालिकांची लिस्ट आहे ती तुम्ही व्यवस्थित करून घ्या. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय एक धोरण अंमलात आणणारी संस्था असा असणारा फरक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधारणा समितीने केली होती? ओके. मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग, राजस्थान प्रशासकीय सुधार आयोग, पंजाब सुधार आयोग आणि केरळ सुधार आयोग. काय येईल उत्तर बघा. बघा 9 नंबरचा क्वेश्चन, उत्तर पहिला ऑप्शन बरोबर, मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग. असे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले, लक्षात घ्या, आणि तुम्ही जर हा क्वेश्चन अशा प्रकारचा क्वेश्चन अशा प्रकारचं कंटेंट कुठंच केलेलं नसेल तर असे क्वेश्चन स्किप करणं बेस्ट राहतं. ठीक आहे, इथं आपल्याला निगेटिव्ह मार्किंग मध्ये जायचं नाही, हे तुमच्या कायम डोक्यात असायला पाहिजे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हा अधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडत असे. भारतीय राज्यघटना कलम 50, इथं तुम्हाला आर्टिकल चेक करायचंय, कारण त्यांनी स्पेशली इथं आर्टिकल बघा, कलम 50 अन्वये जिल्हाधिकाऱ्याची न्यायिक दंडाधिकारी म्हणून असलेली भूमिका संपुष्टात आणली गेली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जिल्हाधिकाऱ्यास नियामक आणि विकास प्रशासन अशा दोन्ही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तमिळनाडू आणि राजस्थानमध्ये जिल्हाधिकाऱ्यास केवळ नियामक प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके. उत्तर काय येईल बघा. 10 नंबरचा क्वेश्चन, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जिल्हाधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी 1 आणि 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, ओके. इथं महाराष्ट्र आणि गुजरातचा जो मुद्दा दिलेला आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, उत्तर काय आहे बघा आपल्या 10 नंबरच्या क्वेश्चनचं 1 आणि 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 कोणते विधान चुकीचं आहे? बघा, या कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9A हा नव्याने समाविष्ट झाला. या कायद्याने राज्यघटनेत नव्याने 12व्या अनुसूचीचा देखील समावेश झाला. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या 29 कार्यांचा समावेश आहे आणि वरीलपैकी एकही नाही. काय येईल उत्तर बघा. तर 74व्या घटना दुरुस्तीशी रिलेटेड हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इथं. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं चुकीचा सेंटेन्स आपल्याला विचारले ना, तर बघा थोडासा विचार करा, चॅटबॉक्स मध्ये उत्तर पण द्या. 12व्या अनुसूचीमध्ये बघा, इथं 9A बरोबर आहे, बरोबर आहे. 12व्या अनुसूचीचा समावेश झाला, बरोबर आहे, पण 29 कार्य नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर मला सांगा, किती कार्य आहे? ओके, चला नेक्स्ट बघा. खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर होतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. अशा तऱ्हेचा अविश्वास ठराव हा अध्यक्षाची निवड झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत आणता येत नाही. हे सगळं कंटेंट आपण बघितलेलं आहे. अविश्वास ठराव विचारात घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
जिल्हाधिकारी असतो. अविश्वास ठराव विचारात घेण्यासाठी बोलवण्यात आलेली विशेष सभा जी आहे ती कोणत्याही कारणास्तव तहकूब करता येत नाही. ओके, चला. तर 3 आणि 4 ठीक आहे. अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतो. अविश्वास ठराव विचारात घेण्यासाठी जी विशेष सभा असते ती कोणत्याच कारणासाठी तहकूब होत नाही. उत्तर काय आहे? 3 आणि तर इथं तुम्हाला काय दिले माहिती का? साधं बहुमत दिलेलं आहे. 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत म्हटलंय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथं जे मेन कीवर्ड्स आहेत ना, कीवर्ड्स फक्त फोकस करायचे आहेत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा 14 नंबरचा क्वेश्चन. पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, GVK राव समिती, LM सिंघवी समिती. ओके, उत्तर काय येईल बघा 14 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे या सगळ्या समित्या मी डिस्कस केलेल्या आहेत. चौदा नंबरचा क्वेश्चन बघा. तर उत्तर आहे बी ऑप्शन, अशोक मेहता समिती. ठीक आहे, ओके. आणि याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. पुढे जाऊन पण आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. जिल्हा प्रशासनाचे घटक काय आहेत म्हटले बघा. कायदा आणि सुव्यवस्था, महसूल, कारागृह, तुरुंग प्रशासन, जिल्हा नियोजन समिती. याच्यामध्ये आपल्याला हे जे घटक आहेत ना, घटक माहित असले पाहिजेत. घटक तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात. PB पाटील सरांचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकामध्ये मिळतात. ठीक आहे, तर उत्तर आपलं आहे इथं फक्त 1, 2 आणि 3. जिल्हा नियोजन समिती प्रशासनाचा घटक आहे का? नाही. 1, 2 आणि 3 कायदा आणि सुव्यवस्था, महसूल, कारागृह, तुरुंग प्रशासन. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर उत्तर आहे फक्त 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. JVP समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता. फजल अली आयोगाने एक भाषा एक राज्य तत्व नाकारलं. फजल अली आयोगाने 15 घटक राज्य आणि 6 संघ राज्य प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये 14 घटक राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आले. 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. उत्तर काय आहे बघा. तर इथं जर आपण बघितलं तर आपल्याला हे फाजल अली आयोग आहे ना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये मिळून जाते. इथं आपण क्विक रिव्हिजन घेतो, सो मी जास्त एक्सप्लेन नाही करत. तर JVP समिती, या समितीला अध्यक्ष होते का? कोण सदस्य होते? समिती कधी स्थापन झाली होती? मग त्यांनी एक भाषा एक राज्य तत्व नाकारलं का? वगैरे वगैरे. तर इथं हे बरोबर आहे, त्यांनी एक भाषा एक तत्व नाकारलं. 56 अन्वये 14 घटक राज्य. ठीक आहे, इथं 14 आहे, इथं 15 दिले, म्हणजे कुठलं तरी एक सेंटेन्स चुकीचं असणार आहे. थर्ड सेंटेन्स जे आहे ते थर्ड सेंटेन्स चुकीचं आहे. ओके, चला. तर 1956 अन्वये 14 घटक राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश. ठीक आहे. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे? अशोक मेहता समितीच्या शिफारसी, पंचायत राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारसी. तर त्रिस्तरीय पद्धतीऐवजी द्विस्तरीय पद्धती निर्माण करण्यात यावी. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावं.
आरक्षण असावं, पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग, आणि काय म्हटलेलं आहे इथं, राजकीय पक्षांचा सहभाग नसावा, विसर्जित केल्यास एका वर्षात निवडणुका घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. चला बघा, 18 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे क, फक्त 1 आणि 2. मेहता समितीच्या शिफारसी याच होत्यात की द्विस्तरीय पद्धती, आणि अजून काय म्हटलेलं आहे त्यांनी, अनुसूचित जाती आरक्षण असावं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना, तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूया. गुड डे, टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024, संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. आणि ज्या पेड बॅचेस आहेत आपल्या रेकॉर्डेड बॅचेस त्या आपल्या ऍप्लिकेशन वरती चालू आहेत. ठीक आहे. तर आपण बघत आहोत पंचायत राज थेरी सेशन आपण बघितलेले आहेत. आज आपण क्वेश्चन आन्सर घेतोय प्रॅक्टिस साठी. तर पंचायत राज साठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की पुस्तक कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी जे तुम्ही बघताय ना, आपली 29वी सुधारित आवृत्ती, तर 29व्या सुधारित आवृत्तीमधून तुम्ही क्विक रिव्हिजन साठी पंचायत राजचा पाठ करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. पण जर तुम्हाला रेफरन्स बुक वापरायचे असतील ना, तर तुम्ही काय करू शकता, बी पाटील सरांचं एक पुस्तक येतं, बेस्ट आहे, बेस्ट म्हणजे बेस्ट बुक, हे पुस्तक तुम्ही वापरा. एकही तुमचा पंचायत राजचा क्वेश्चन चुकणार नाही. ठीक आहे. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया सेशनला. आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा, हे क्वेश्चन सगळे तुम्हाला ठोकळ्यामध्ये मिळून जातील. ओके, मला वाटतं आपण 18 क्वेश्चन बघितले होते 18 पर्यंत. नेक्स्ट 19 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय, महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. ओके, बघा, निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी. ओके, निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी. नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी. म्हणजे इथं तुम्हाला काय केलेलं आहे, सगळे आकडेवारीच विचारलेली आहे. ठीक आहे. ओके, पण विचारले काय, चुकीचं सांगा म्हटलंय. नेहमी लक्षात ठेवा, आयोगाच्या पेपरमध्ये आपण खूप काही करतो, आपण एवढंच वाचतो आणि चुकीचं विचारलेलं आहे का बरोबर विचारलेलं आहे हे आपण जास्त बघत नाही, आणि मग काय होतं, आपल्या सिली मिस्टेक होऊन जातात. ठीक आहे. तर अशा सिली मिस्टेक शक्यतो तर करू नका, हे मी तुम्हाला वारंवार सांगेन. उत्तर काय आहे बघायचं, क ऑप्शन. ठीक आहे. नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी. मग किती असावी, मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, मला एकच मिनिट थांबा. तर इथं नगरसेवकांची संख्या किती असावी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या किती पाहिजे, 65 पाहिजे. ठीक आहे. निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या किती पाहिजे, 221 पाहिजे. नॉमिनेटेड किती पाहिजे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे. क्वेश्चन मार्क. बघा, तरतुदी विचारले तुम्हाला, आता तुम्हाला तरतुदी विचारणार, डेफिनेटली विचारणार. तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागांव्यतिरिक्त 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असते. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील. पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 वर्ष असेल. ड आहे, मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक मतदान. ठीक आहे. ओके, तर बघा इथं 25 काय म्हटलंय, अप्रत्यक्ष निवडणूक म्हटलंय, मध्यम आणि जिल्हा स्तरावरील. ठीक आहे. तर इथं तुम्हाला तरतूद विचारलेली आहे, सो आपली तरतूद काय येईल, डी ऑप्शन. ठीक आहे. ओके, तर 73व्या घटना दुरुस्ती अन्वये
आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 21 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे, जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबवण्याचा, निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे. ठीक आहे, जिल्हाधिकाऱ्याला आहे, विभागीय आयुक्तांना आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आहे का वरीलपैकी कोणालाच नाही. तर जिल्हा परिषद किंवा तिच्या समितीचा कोणताही जो आदेश असेल, ठराव असेल, त्याची अंमलबजावणी थांबवण्याचा अधिकार कोणाला असतो, विभागीय आयुक्ताला असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. खेड्यातील जनतेचा मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. ही संज्ञा पुढीलपैकी कोणास दिली जाते, सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, शेतकरी, मदतनीस. एकच मिनिट मग. तर इथं 22 नंबरचा जो आपला क्वेश्चन आहे, ग्रामसेवक, हा क्वेश्चन बराच वेळा रिपीट झालेला आहे. इवन पुढेही आपला हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, ओके. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाकडून घेण्यात येत. ठीक आहे, परंतु आता त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. या आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते. ओके, केंद्र शासन, राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय निवडणूक आयोग. बघा, हे जरी रेकॉर्डेड सेशन असलं ना, तरी सुद्धा तुम्ही काय करा, क्वेश्चन वाचल्यानंतर जो टाइम असतो ना, तर त्या टायमिंग मध्ये तुम्ही थोडासा विचार करत चला. ओके, चला बघा काय येईल उत्तर. बघा, उत्तर आहे या क्वेश्चनचं, आपण जी पार्श्वभूमी बघितली होती की नाही, पार्श्वभूमी नंतर तुम्हाला प्राचीन काळामध्ये जी व्यवस्था होती ना स्थानिक स्वराज्य संस्थेशी रिलेटेड, ती तर विचारली जात नाही, जास्त विचारली जात नाही. लक्षात घ्या, विचारली जाते पण जास्त विचारली जात नाही. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला येतात. तिथं आयुक्तांची नेमणूक विचारलेली आहे, तर उत्तर आहे याचं राज्यपाल. ठीक आहे, ओके. पण इथं बघा, राज्य निवडणूक आयोग म्हटलेला आहे. ठीक आहे, आयोग अशाच ठिकाणी कन्फ्युज करतं, लक्षात घ्या. 24 नंबरचा क्वेश्चन बघा, पंचायत समिती हे क्षेत्रीय नियोजनाचे, पंचायत समिती हे क्षेत्रीय नियोजनाचे, एरिया प्लॅनिंगचे घटक आहे असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. डॅश डॅश घटक आहे. ठीक आहे, काय येईल उत्तर बघा. मूलभूत, सहविस्तार, सामाजिक, आर्थिक आणि प्रमुख. काय असेल आन्सर बघा. मूलभूत आहे, सहविस्तार आहे, सामाजिक, आर्थिक आहे का प्रमुख आहे. ओके, चला बघा, 24 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे बी ऑप्शन, सहविस्तार. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पंचायत समितीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला आहे. ठीक आहे, ओके. पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे उपसभापती, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी. काय उत्तर बघा. पंचवीस नंबरचा क्वेश्चन तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील म्हटलेला आहे. सो उत्तर काय येईल आपलं बघा, गटविकास अधिकारी. ठीक आहे, उत्तर आहे गटविकास अधिकारी. ओके, तृतीय चतुर्थ श्रेणीतील म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन फक्त विस्तार अधिकारी इथं होऊ शकतं जर तुम्ही परफेक्ट केला नसेल एखादा पाठ. तर खालीलपैकी कोणते कार्य महाराष्ट्रातील पंचायत समितीचं नाही असं म्हटलंय तुम्हाला. ग्रामीण गृहनिर्माण, लघु पाटबंधारे योजना, ग्राम वने व पूर्णे पशुवैद्यकीय सहाय्यक केंद्रे. 26 नंबरचा हा क्वेश्चन आहे. तर पंचायत समितीची कामं आपण बघितली आहेत.
26 नंबरचा क्वेश्चन, आणि असे क्वेश्चन कंबाईनला पण विचारलेले आहेत. तर बघा, पंचायत समितीचं लघु पाटबंधारे आपण वाचलेलं असतं न्यूजपेपरमध्ये वगैरे. पशुवैद्यकीय केंद्रे असतील, ग्रामोनी कुर्णे असतील, गृहनिर्माण आहे का? नाही, बरोबर. पंचायत राज संस्थांपैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने अधिक महत्व दिलं? बघा, कशाला महत्व दिलं? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत की ग्रामसभा? चला बघा, सोपे क्वेश्चन असतात. फक्त काय होतं, ह्या समित्या ज्या आहेत ना, याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं आपल्याला, बाकी काहीच नाहीये. इथं जर आपण बघितलं तर उत्तर आहे पंचायत समितीला महत्व दिलं. बलवंतराय मेहता समिती आणि अशोक मेहता समिती दोन्ही समित्या आयोगाकडून विचारल्या जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, वारंवार विचारल्या जातात आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या समित्या व्यवस्थित रिवाइज पण करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्षरित्या लोकांकडून, आपण हे घेतलं होतं बरोबर, शिफारस केलेली आहे. ऑप्शन वाचा. ऑप्शन काय आहेत बघा, पी.बी. पाटील समिती, व्ही.पी. नाईक समिती, अशोक मेहता समिती, बोंगीरवाल समिती. काय येईल उत्तर बघा. 28 नंबरचा क्वेश्चन, उत्तर आहे पहिला ऑप्शन, पी.बी. पाटील समिती. ठीक आहे, ओके, पी.बी. पाटील समिती. तर पी.बी. पाटील समितीने ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्षरित्या लोकांकडून करावी अशी शिफारस केली होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश यांना शासनाने ग्राम स्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे? तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील. ठीक आहे, काय येईल उत्तर बघा. डॅश डॅश यांना शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे. ठीक आहे, ओके, ग्रामसेवक बरोबर. ओके, कोतवाल, पोलीस पाटील याच्यावरती क्वेश्चन येत नाहीत, करू पण नका. खालीलपैकी कोणता विकास कार्यक्रम पंचायती राज व्यवस्थेमध्ये विलीन करण्यात आला? काय विचारले तुम्हाला, कोणता विकास कार्यक्रम याच्यामध्ये विलीन करण्यात आलेला आहे? सामूहिक विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, किमान गरजा कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना. हे जे तुम्हाला इथे कार्यक्रम दिलेले आहेत ना, हे सगळे डिटेल करून ठेवा, कारण का याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, म्हणजे प्रत्येक इन्फॉर्मेशन घेऊन ठेवायची. पुस्तकामध्ये आहे आपल्या सामूहिक विकास कार्यक्रम. ठीक आहे, तर सामूहिक विकास कार्यक्रम पंचायती राज व्यवस्थेमध्ये विलीन करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभेत गणपूर्ती होण्यासाठी सरपंच उपसरपंच मिळून पंचायतीच्या एकूण सदस्यांच्या डॅश डॅश सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. किती? 1/3, 2/3, 1/2, 3/5. किती आहे बघा, उत्तर आहे 3/5. ठीक आहे, ओके. आता इथे आपल्याला सवय काय असते बघा, 1/3, 2/3, 1/2 तर कुठं नाहीये, तृतीयांश आहे, जास्त नाहीये. पण 3/5 हे थोडस ओके. चला बघा, तर उत्तर आहे 3, सॉरी मी तुम्हाला चुकून 3/5 सांगितलं, हे नाही, 3/5 कुठंच नाहीये, 1/2. ठीक आहे, ओके, किती? 1/2. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ग्रामसभेबाबत कोणते वाक्य चुकीचं आहे? गावातील मतदारांचा ग्रामसभेत समावेश असावा, आर्थिक वर्षात 4 बैठका होणं अनिवार्य, ग्रामसभा ग्रामपंचायतीपेक्षा श्रेष्ठ आहे,
ग्रामसेवक ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असतो. ठीक आहे. 32 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. ग्रामसभेबाबत सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. तो ग्रामसेवक ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असतो. ठीक आहे. ओके. डी ऑप्शन येईल आपला. मतदारांचा चुकीचं वाक्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे चुकीचं वाक्य. कोण असतो मग अध्यक्षस्थानी? सरपंच असतो का कोण असतो? बाकी हे सगळं बरोबर आहे. 4 बैठका वगैरे अनिवार्य आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? तुम्हाला चुकीचं सेंटेन्स विचारलेलं आहे. पहिलं सेंटेन्स बघा. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो. गटविकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं. पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो. गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. 33 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. चुकीचं विचारलंय बघा. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकींना राहू शकतो. गटविकास अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आणि गटविकास इथं पंचायत समिती तहसीलदार म्हटलेला आहे. क बघा. क सेंटेन्स बघा. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर हे चुकीचं आहे की नाही? हे चुकीचं आहे. गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. ओके. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? सचिवालय, ग्रामीण विकास खात्याचे सचिव, राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी. काय उत्तर बघा. 34 नंबरचा क्वेश्चन झेडपी म्हटलेला आहे आपल्याला. बरोबर. झेडपी म्हटलेला आहे. मला उत्तर काय? राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त. आपण जातो जिल्हाधिकारी ऑप्शन कडे, पण जाऊ नका. हे 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता, पण जिल्हाधिकारी ऑप्शन आपण आपल्याकडून चुकून दिला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक गावाची विहित रीतीने प्रभागात विभागणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? हेही आपल्या ठोकळ्यामध्ये दिलेलं आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, राज्य निर्वाचन आयोग. प्रभागाचा संबंध कोणाशी असतो? राज्य निर्वाचन आयोगाशी असतो. बरोबर. सोपा क्वेश्चन आहे की नाही? याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. जिल्हा निधीबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे ही कामे खालीलपैकी कोणाशी निगडीत आहेत? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी. ठीक आहे. ओके. बघा उत्तर इथं क्वेश्चन असतात ना, याच्यामध्ये 100% कन्फ्युजन होतं बघा. जिल्हाधिकारी येईल का उपजिल्हाधिकारी येईल का मुख्य कार्यकारी अधिकारी येईल? जर तुमचे हे वाचन नसेल तर तुम्हाला असे क्वेश्चन डेफिनेटली चुकतात, म्हणजे चुकतात. ठीक आहे. ओके. अंदाजे उत्तर नाही देऊ शकत आपण, लक्षात घ्या. उत्तर आहे बी ऑप्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. महसुली आणि विकास कार्य विभक्त करण्यामागे खालीलपैकी कोणता उद्देश आहे? तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यातील कामाचा भार कमी